हरे हरे कृष्ण. कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6वा, श्लोक क्रमांक 7. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः. भाषांतर. ज्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्तच झालेला असतो. त्याने शांती प्राप्त केलेली असते. अशा मनुष्यासाठी सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान सर्व काही सारखेच असते. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णांनी आपण मनाला नियंत्रित करणं किती आवश्यक आहे ते सांगितलं. या श्लोकामध्ये ते त्या शांतता प्रिय भक्तियोगाची आणखी काही लक्षणे तसेच त्याचे फायदेही सांगत आहेत. तर प्रेक्षक हो, या जगातील प्रत्येक जण शांतता, आनंद, समाधान अशा गोष्टी इच्छित असतो. ज्याने त्याचे स्वतःचे मन जिंकलेले असते त्याने भगवंतांनाही जिंकलेले असते आणि ते परमात्म्याच्या रूपाने आपल्याला शांतता पूर्ण जीवन जगण्यास आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटून भगवतधामी परत जाण्यास प्रेरितच करतात. त्यासाठी प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवंतांच्या आज्ञांचं पालन करणं हे प्रत्येक जीवाचं वास्तविक लक्ष्य आहे. जेव्हा मनुष्य भगवंतांच्या आज्ञांचं पालन करतो तेव्हा त्याचं मन पराप्रकृतीमध्ये स्थित होतं. अपराप्रकृती म्हणजे भगवान श्रीकृष्णांची बहिरंगा शक्ती म्हणजेच माया, आणि पराप्रकृती म्हणजे भगवंतांची अंतरंगा शक्ती म्हणजेच श्रीमती राधाराणी होय. जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेत लागतो तेव्हा आपण या भौतिक जगात राहूनही भगवंतांच्या अंतरंगा शक्तीच्या नियंत्रणात म्हणजेच राधा राणींच्या संरक्षणाखाली असतो. त्यामुळे आपण सतत भगवंतांची इच्छा करतो आणि स्वतःला नेहमी त्यांच्या सेवेतच व्यस्त ठेवतो. परंतु आपल्या आतमधील परमात्मा आपल्याला सतत सूचना देत असूनही अपराप्रकृतीच्या म्हणजे मायाशक्तीच्या प्रभावामुळे जर आपण त्यांचं ऐकलं नाही तर या मनुष्य जन्माचा उपयोग तरी काय? कारण आपण बुद्धिमान असूनही जर आपण भगवंतांना आपल्याला काय सांगायचं आहे हे समजू शकत नसेल तर त्या बुद्धिमत्तेचा काय उपयोग? कारण जो परमात्म्याचा आवाज ऐकू शकत नाही तो स्वतःच्या मनाचाच आवाज ऐकत राहतो. मग शांती प्राप्त करण्याचा प्रश्नच कुठे येतो? उदाहरणार्थ, कोणी पवित्र मजकूर वाचत असेल तरीही स्वतःच्या मनाचा ऐकणारा मनुष्य त्यातील प्रत्येक ओळीचा अर्थ वैयक्तिक मताप्रमाणेच लावतो. किंवा ध्यान करताना साधकाच्या मनात भविष्याबद्दलचे विचार येतात, परंतु स्वतःच्या मनाचा ऐकणारा त्या विचारांना जाऊ देण्याऐवजी त्यांचा पाठलागच करतो आणि शांतता गमावतो. परंतु तेच श्रीकृष्णांच्या गुरूंच्या आदेशांचं पालन करून मनुष्य त्याच्या मनाला नियंत्रणात आणू शकतो. हीच भक्ती आहे. ती केल्यानं श्रीकृष्ण स्वतः आपल्याला सक्षम बनवतात. त्यासाठी आपण तशी इच्छा केली पाहिजे. अशा प्रकारे ज्याने मन जिंकलेलं असतं त्याने शांती प्राप्त केलेलीच असते. उदाहरणार्थ, श्रील प्रभुपाद ते जेव्हा मालवाहू जहाजाने अमेरिकेला जात होते तेव्हा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्या जलदूत जहाजावर त्यांना हृदयविकाराचे 2 झटकेही आले. तेव्हाही प्रभुपाद विचलित झाले नाहीत तर शांतच राहिले, कारण त्यांनी त्यांच्या मनावर विजय प्राप्त केलेला होता. म्हणून जो मनुष्य स्वतःच्या मनावर विजय प्राप्त करतो तोच प्रशांत म्हणजेच पूर्णपणे शांत राहू शकतो. आपण बघतो की आज प्रत्येकाचं मन अशांत आहे. मनाला जर आपण जिंकलं तर ते प्रशांत म्हणजेच पूर्णपणे शांत होईल आणि मग शांत मनाद्वारे आपण जे काही कार्य करू इच्छितो ते करू शकतो. परंतु याचा अर्थ अधर्माच्या कार्यांमध्ये लागावं असा होत नाही बरं का. कारण अधार्मिक कार्यामध्ये मनुष्य तेव्हाच लागतो जेव्हा त्याचं मन अशांत असतं आणि मग तो भौतिक क्रियांमध्ये गुंतून दुःखी होतो. परंतु जेव्हा त्याचं मन शांत असतं, तृप्त असतं, तेव्हा तोही शांतीनं जगू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्याला भाजी, पोळी, वरण, भात, कोशिंबीर, एखादा गोड पदार्थ असा संपूर्ण आहार मिळाला तर तो तृप्त होतो. मग तो कशाला चोरी करेल? का तो कुणाला लुटेल? बरोबर.
प्रेक्षक हो, मन शांत असल्यावरच तर ध्येयप्राप्तीही होते. म्हणजे आपण धर्माची कार्येही तेव्हाच करू शकतो जेव्हा आपलं मन शांत असतं, आणि तेव्हाच आपण भगवंतांना प्राप्त करतो. म्हणजे ज्यानं मनाला जिंकलेलं असतं त्याने भगवंतांनाही जिंकलेलं असतं. म्हणूनच तर प्रभुपादजी अद्वितीय असं कार्य करू शकले. त्यांनी दिलेला शास्त्र खजिना तर एखाद्या टाईम बॉम्बप्रमाणे आहे. तो जेव्हा फुटतो तेव्हा मनुष्य भगवंतांचा भक्त बनतोच. आणि मग तेव्हा सुख असो किंवा दुःख, थंडी असो की उन्हाळा, या भौतिक द्वंद्वांनी त्याला काहीही फरक पडत नाही. उदाहरणार्थ डिसेंबर महिन्यातील गीता जयंती निमित्त कडाक्याच्या थंडीमध्ये देखील भक्त एकाऐवजी 2-2 स्वेटर घालून का होईना पण भगवद्गीता वितरणाची सेवा न चुकता करतातच. कारण त्यांना माहीत असतं की या छोट्या मोठ्या गोष्टींनी भगवंतांची सेवा कधीही थांबू शकत नाही. प्रेक्षक हो, जो आत्म्याच्या स्तरावर आहे तो छोट्या छोट्या गोष्टींनी त्याची सेवा कधीच सोडत नाही. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये शिकायला जायचंच आहे, मग तेव्हा थंडी असेल किंवा उन्हाळा, त्यानं त्या विद्यार्थ्याला काहीच फरक पडत नाही. किंवा ज्या गृहिणी घरामध्ये काम करतात त्यांना उन्हाळा जरी असला तरी त्या स्वयंपाकघरामध्ये अग्नीसमोर काम करतातच ना. उन्हाळा किंवा हिवाळा असल्यानं त्यांच्या कर्तव्यांमध्ये काहीही फरक पडत नाही. या दिव्यावस्थेची प्राप्ती कृष्ण भावना भावित मनुष्याला तत्काळ होते. त्याचप्रमाणे आपण बघतो की या भौतिक जगात जेव्हा मनुष्याला मान सन्मान मिळतो तेव्हा तो खूप उत्साहित होतो, आनंदित होतो, आणि जेव्हा अपमान होतो तेव्हा तो दुःखी होतो. त्याला काही करण्याची इच्छा राहत नाही. परंतु अपमान मनुष्याचा होत नसतो किंवा सुखदुःखही आत्म्याला होत नसतात, तर ते मनाला किंवा शरीराला होत असतात. कुणी आपला अपमान केला, आपल्याला खूप वाईट बोललं, तर त्याचा परिणाम आपल्या आत्म्यावर नाही तर मनावर होतो आणि मग मनुष्य हरतो. भगवंत सांगतात की ज्याचा सन्मान झालेला असतो त्याच्यासाठी अपमान मृत्यूपेक्षाही वाईट आहे. परंतु जेव्हा आपण मनाला जिंकतो तेव्हा आपल्याला मान अपमानाने फरक पडत नाही. मोठे मोठे साधू, ऋषीमुनी, आचार्य, भगवंतांचे भक्त यांना मान अपमानाने काहीही फरक पडत नाही. कारण श्रीकृष्णांच्या चरणांवर ते स्थित राहतात. त्यांच्या मनामध्ये आनंदाला काही मर्यादाच नसते. बाह्य परिस्थिती काहीही असली तरी ते खूप आनंदात राहतात. अशा मनुष्यानं अगोदरच भगवान श्रीकृष्णांना प्राप्त केलेले आहे असे मानले जाते. अशा मनुष्यासाठी सर्व प्रकारच्या परिस्थिती एकसारख्याच असतात. त्यांचं मन सतत प्रसन्न दिव्य आनंदात राहतं. उदाहरणार्थ जेव्हा श्रील प्रभुपाद परदेशाहून भारतामध्ये आले तेव्हा सुरतमधील मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांचं भव्य स्वागत केलं. त्याचप्रमाणे जयपूरमध्ये देखील तेथील राजांनी श्रील प्रभुपादांसाठी पालखी पाठवली आणि त्यांना पालखीमधून राजाच्या महालात आणण्यात आलं आणि त्यांचं तेथेही भव्य स्वागत झालं. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपादांना खूप मोठा मान मिळत होता. त्यानेही आणि नंतर त्यांचा बराच अपमानही झाला. त्यांचे जे गुरुबंधू होते त्यातील काही भक्त श्री प्रभुपादांची चेष्टा करत अपमान करत, त्यानेही ते कधीच विचलित झाले नाही. असे भक्त भगवंतांना प्रिय असतात आणि मग त्या आनंदापुढे अशा भक्तांना या भौतिक जगातील छोट्या छोट्या दुःखांनी काहीही फरक पडत नाही. म्हणून आपणही आपल्या व्यक्तित्वाला एवढ्या उंचावर नेऊन ठेवलं पाहिजे की छोट्या छोट्या गोष्टींनी मान अपमान होणारच नाही. उदाहरणार्थ प्रधानमंत्री साधी चप्पल घालून निघाले तर कोणीही त्यांचा अपमान करणार नाही, उलट त्यांचा त्यासाठीही सन्मानच होईल. बरोबर. त्याबरोबर कोणीही आपला अपमान करूच शकणार नाही. यासाठी आपण स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे आणि त्यासाठीच अगोदर आपण आपल्या मनाला शक्तिशाली बनवणं गरजेचं आहे. मनाला योग्य दिशेला लावल्यानं हे शक्य आहे आणि त्यासाठीच आहे हरिनाम. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आत्ता आपलं मन आपल्यावर नियंत्रण करीत आहे. या मनाला आपण हरिनामाच्या माध्यमातून नियंत्रित करायचं आहे. अष्टांग योगाद्वारे हे शक्य नाही हे अर्जुनानं 5000 वर्षांपूर्वीच मान्य केलं होतं. मग ते कलियुगामध्ये तरी कसं काय शक्य आहे? आपलं मन खूप शक्तिशाली आहे, हट्टी आहे. त्याला नियंत्रित करण्यासाठी या योगांचा उपयोग नाही.
त्यासाठी भक्तियोगच योग्य उपाय आहे आणि त्यासाठीच मनुष्यानं अधिकारी व्यक्तींच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. हरिनामाद्वारे मनाला नियंत्रित केल्यानं भगवत आज्ञांचं पालन होतं. कारण मनाला नियंत्रित करा हा भगवंतांचाच आदेश आहे आणि भगवंतांची आज्ञा पालन केल्यानं आपल्याला भगवंतांचीच प्राप्ती होते. आणि मग कोणतेही कार्य करीत असताना जर मनामध्ये सतत निरंतर भगवान श्रीकृष्णांचंच स्मरण होत असेल, भगवंतांवर स्थिर झालेलं असेल, असा मनुष्य 24ही तास समाधीस्थच असतो. यालाच व्यावहारिक समाधी म्हटले जाते. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण श्रीकृष्णांच्या आज्ञांचं पालन करून मनाला नियंत्रित केलं पाहिजे आणि भगवत प्राप्तीमधील परमशांती मिळवली पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवत भक्ती करूयात, कोणत्याही परिस्थितीमध्ये अविचल राहूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.